Further examples of exercise 2.1. Exercise 2.1 मधला आपण क्वेश्चन नंबर 2 चे एक्झाम्पल बघतोय आपण बघणार आहे आता. क्वेश्चन इज फॉर द जीपी here we are given r is equal to 3, r is equal to 1/3, a is equal to 9, find t7. Here we are given r is equal to 1/3, a is equal to 9 and what to find t7. In last video we have find the formula of Tn. Tn चा आपण फॉर्म्युला पाहिला होता जीपी मध्ये. आता इथे आपल्याला मेन्शन केलेलं आहे फॉर द जीपी म्हणलेले आहे. जीपी म्हणल्यामुळे आपण Tn हा जो आहे तो जीपीचाच वापरणार आपण. जीपी म्हणजे इथे a आणि r असेल. द फॉर्म्युला इज Tn is equal to a r raised to n minus 1. So here we are given r a. So where to find, where to write the formula? We know that a r raised to Tn is a r raised to n minus 1. In this, put the value of a as 9 and r is 1/3 raised to n minus 1. This is the required answer. आता यामध्ये आपल्याला t7 काढायचं आहे. हा झाला Tn. put n is equal to 7. t7 काढायचं आहे म्हणून n is equal to 7 ठेवला. So t7 this is 9 1/3 raised to 7 minus 1. यांची व्हॅल्यू ठेवली आपण. काढणार 9 into 1/3 raised to 6. आता हे कॅल्क्युलेशन करायचे. इट इज 9 into 1/3 raised to 6 means it is a 1/, किती येणार 27 into 27 that is a 243. आता हे काय 3 into 3 into 3 6 times multiplication घ्यायचे. 3 raised to 6 1 raised to 6 is 1 3 raised to 6 3 times 6 times multiplication. बाहेर असं लिहिता येईल आपल्याला. It is 9 into 9 into 9 1 9 get cancelled. It is 1/9 into 9 is 81. So we get the answer T7 as 1/81. This is the required answer. हे एक्झाम्पल 2 मार्काचे आहे. समजलं? आपल्याला इथे r दिलाय a दिलाय आणि फक्त T7 काढायला सांगितलेलं आहे. नाउ सी सेकंड एक्झाम्पल. तर वेगवेगळे एक्झाम्पल बघूया आपण. यामध्ये या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे r is equal to -3, t6 is 1701. where to find value of a? इथे आपल्याला t6 दिलेला आहे, r दिलेला आहे, आपल्याला a काढायचं. म्हणजे काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ आपण. given r is -3, t6 is 1701. where to find t6 दिलाय म्हणून आपण tn चा फॉर्म्युला वापरणार आहे. we know that tn is a r raised to n minus 1. in this t6 दिलेला आहे म्हणून काय ना put n is equal to 6. so t6 is equal to a ची व्हॅल्यू ठेवली, a काढायचे, r ची व्हॅल्यू ठेवली -3 6 n is equal to 6 आहे 6 minus 1. t6 व्हॅल्यू ठेवली 1701 is equal to a into -3 raised to 6 minus 1 is 5. so we get here 1701. आता इथे इंटू आहे ते काय करू शकतो आपण डिव्हिजन मध्ये घेऊ शकतो किंवा याची व्हॅल्यू काढू आपण. -3 raised to 5 means -3 -3 up to 5 times multiplication. बाकी ते येणार आहे -3 into -3 is 9. this is +9 and -3. c 81 into -3 it is a -243. so this answer is -243. आता हे मल्टिप्लिकेशन आहे, इकडे डिव्हिजन मध्ये 1701 डिवाइडेड बाय 243 is equal to a. आता हा इथे डिव्हिजन येणार. त्याचा डिव्हिजन जर घेतला तर हा 243 into 7 is this value. so we get a is equal to 7. असा आपला आन्सर काढा. म्हणजे कसंही दिलेलं असेल तरी आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता आलं पाहिजे. t6 दिलाय म्हणून tn चा फॉर्म्युला वापरणार. t6 असल्यामुळे n is equal to 6 ठेवलं तर आपल्याला आणि जे काय दिलेलं आहे जेवढे दिलेले व्हॅल्यूज ते सगळे ठेवायचे. मग आपल्याला a काढता येईल. फक्त मल्टिप्लिकेशन व्यवस्थित करा म्हणजे आपल्याला आन्सर लगेच काढता येईल. आता हे जे आहे ते 2 मार्काचे एक्झाम्पल आहे. आता बघा थर्ड एक्झाम्पल बघूया. यामध्ये काय दिलेलं आहे फॉर द जीपी
A is 2 upon 3, T6 is 162 and we have to find R. आधीच्या एक्झाम्पल मध्ये A काढायचा होता, या एक्झाम्पल मध्ये आता R काढायचा. म्हणजे जे दिलेलं आहे ते वापरायचं आपल्याला. गिवन A is 2 upon 3, T6 is 162. T6 दिलेला असल्यामुळे आपण Tn चा फॉर्म्युला वापरणार आहे. T6 दिलेला आहे, सो इन दिस पुट n is equal to 6 आणि T6 येणार. A ची व्हॅल्यू ठेवली 2 upon 3 R काढायचे आपल्याला रेस टू n minus 1. n means here 6 रेस टू n minus 1. 6 minus 1. आता T6 दिलेला आपल्याला इट इज 162 is equal to 2 upon 3 into R is to 5. R ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग आता इथे मल्टिप्लिकेशन आहे, मग हे इकडे घेऊया आपण, म्हणजे हे डिव्हिजन मध्ये जाईल. सो 162 into याचा रेसिप्रोकल येणार आहे 3 upon 2 is equal to R is to 5. म्हणजे भाग जाईल आपल्याला, हे काढता येईल 81 into 3. 81 into 3 it is a 243 is equal to R is to 5. Therefore we get R is to 5 is equal to 243. म्हणून काय ना R is to 5 is equal to 243 means it is a 3 raised to 5. So R is equal to 5. कसं येणार यामध्ये बघा, पुन्हा एकदा सांगते. आपल्याला A दिलेला आहे, T6 दिलेला आहे, R काढायचं. जे जे दिलेलं आहे ते दिले आपण. वी नो दॅट T6 दिलेला असल्यामुळे Tn चा फॉर्म्युला वापरला. मग यामध्ये व्हॅल्यू ठेवली, A ची व्हॅल्यू ठेवली, R काढायचा आहे. मग T6 म्हणजे R is to 6 minus 1 is 5. त्यानंतर इथे T6 दिले 162. आता इथे R ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, मग हे तसंच ठेवू इथे. मग राहिलेला जो पार्ट आहे तो आपण इकडे घेतला, म्हणजे तो काय ना 3/2 येणार इंटू 162 into 3/2. इथे याचं मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर 81 into 3. 81 into 3 is 243. इथे राइट हँड साइड आहे तसं लिहिलं आपण R is to 5. So I will write here R is to 5 is equal to 243. 243 means it is आता 243 जो आहे तो 3 raised to 5 आहे आपल्याला माहिती आहे. 3 into 3 into 3 5 टाइम्स जर घेतला तर तो 243 येतो. मग काय R is to 5 is equal to 3 raised to 5 आला. पॉवर सेम आहे, पॉवर सेम असल्यामुळे बेस आपण इक्वेट करू शकतो. सॉरी, ते बेस इक्वेट जर केला तर R is equal to येणार 3 येणार. आलं लक्षात? पॉवर समजा इथे R is to 5 is equal to 2 raised to 5 जर आन्सर आला तर काय ना R is equal to 2 लिहायचा. याच येणार. मग इथे आपल्याला R काढता येईल याप्रमाणे. मग आता आपण जे एक्झाम्पल पाहिले ते सर्व एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित बघायचे, स्टडी करा, लिहून घ्या वहीमध्ये आणि त्याप्रमाणे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. सगळे एक्झाम्पल 2 मार्काचे आहेत. मी तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल दिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. नाउ सी स्टुडंट्स, देर इज अ नोट ऑन पेज नंबर 25. लेटेस्ट नोट म्हणून दिलेला आहे. तर यावर एक्झाम्पल विचारतात परीक्षेला. टू फाइंड दी नंबर्स इन जीपी. जीपी मध्ये आपल्याला नंबर्स काढायचे असतात. काही वेळेस 3 नंबर्स, काही वेळेस 4 नंबर्स, काही वेळेस 5 नंबर्स. इफ वी हॅव टू फाइंड 3 नंबर्स, वी हॅव टू कन्सिडर द नंबर्स आर 3 A upon R, A and AR. असे 3 नंबर्स आपण कन्सिडर करायचे. इफ वी हॅव टू फाइंड 4 नंबर्स, then we have to consider A upon R cube, A upon R, AR and AR cube. If we have to find 5 numbers, then we have to consider A upon R square, A upon R, A, AR and AR square. जसं आपण AP मध्ये पाहिलं होतं, फाइंड 3 नंबर्स म्हटलं की आपण असे नंबर घेतलेले होतो. लक्षात आहे का? A minus D, A and A plus D. 4 नंबर साठी असं आपण पाहिलं होता. A minus 2D, A minus D, A plus D, A minus 2D. आपण नंबर्स पाहिले होते. 3 नंबर्स, 4 नंबर्स, 5 नंबर्स. तर याप्रमाणे जीपी मध्ये सुद्धा आपल्याला नंबर्स काढायचे असणार आहेत. तर 3 नंबर्स काढायचे असेल तर हे कन्सिडर करायचे 4 नंबरसाठी आणि 5 नंबरसाठी. तर आपण आता एक्झाम्पल बघू याच्यावर. आणि याच्यावर एक्झाम्पल परीक्षेला कंपल्सरी असतं. हे एक्झाम्पल थोडेसे लेंदी आहेत, 3 किंवा 4 मार्काला परीक्षेला विचारतात. त्यामुळे कंपल्सरी या एक्झाम्पलची प्रॅक्टिस सर्वांनी करायचीच आहे. हे ऑप्शनला टाकायचं नाही. आता एक्झाम्पल बघूया आपण. नाउ सी स्टुडंट्स, विल सी दी एक्झाम्पल्स ऑन दॅट नंबर्स. आता यामध्ये आपल्याला 3 नंबर्स काढायचे. द क्वेश्चन इज गिवन, फाइंड 3 नंबर्स इन जीपी सच दॅट देयर सम इज 42 and their product is
1728. This is solved example of in the textbook. See here we have to find here 3 numbers in GP. किती नंबर्स काढायचे जेव्हा आपल्याला हा क्वेश्चन विचारता फाइंड 3 नंबर्स और 4 नंबर्स तेव्हा आपण जे नोट पाहिलेला आहे तो वापरायचा असणार आहे यामध्ये. तर इथे आपल्याला 3 नंबर्स काढायचे such that their sum is 42 and their product is 1728. See here we have to find 3 numbers, so let the 3 numbers in GP मध्ये आहे ते B. They are 3 numbers म्हटलं तर आपण पहिला कन्सिडर करणार आहे A/R, A and AR. नंबर्स काढण्यासाठी आपल्याला याचे व्हॅल्यूज काढावे लागतील. A आणि R या व्हॅल्यूज काढले तर आपल्याला नंबर्स मिळतात, म्हणून म्हणजे इथे आपल्याला A आणि R काढावं लागणार आहे. आता पहिल्यांदा आपण 3 नंबर्स कन्सिडर केलेले आहेत आणि काय काय दिलेलं आहे बघू आपण. गिवन देअर सम इज 42 म्हणजे यांची सम जी आहे सम इज ॲडिशन it is given 42. All this as first equation. Then their product is 1728. Their product म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन जो आहे या 3 नंबरचा मल्टिप्लिकेशन दिलेले 1728. काय केले मी आपण जे नंबर्स आहेत ते आपण कन्सिडर केलेले आहेत, आपल्याला दिलेले असेल पुस्तकात ते फक्त कन्सिडर केले आपण. त्यावरून जे जे दिलेलं आहे ते लिहिलं आपण. their sum is 42 and their product is 1728. आता या प्रोडक्ट मध्ये काय करता येईल आपल्याला, हे मल्टिप्लिकेशन आहे म्हणून r कॅन्सल होईल. सो हियर वी गेट a cube is equal to 1728. a cube is 1728. नाउ 1728 इट इज, आता हे a cube आहे म्हणजे राइट हँड साइड जो आहे तो सुद्धा नंबर कशामध्ये पाहिजे, क्यूब मध्ये पाहिजे. आता कशाचं क्यूब येतो ते बघायचं आपण. तर a cube it is here 12 cube. बघा 12 into 12 into 12 मल्टिप्लिकेशन घेऊन बघा जो नंबर येतो तेवढा असेल 1728. मग आता a cube is equal to 12 क्यूब आला म्हणून a is equal to काय ना we get a is equal to 12. तर मला a मिळाला. आता फक्त r काढायचा आहे. मग आता r काढण्यासाठी काय करणार आपण, put this value in 1. सेकंड वापरला आपण तर आपण हा जो आहे तो 1 मध्ये ठेवू. therefore 1 becomes equation 1 becomes a ची व्हॅल्यू ठेवली 12 upon r plus 12 plus 12 into r is equal to 1, sorry it is a 40. तर मी काय केलं a ची व्हॅल्यू ठेवली. आता इथे 12 कॉमन काढता येईल आपल्याला प्रत्येक ठिकाणी, किंवा आपण काय करू 12 जो आहे तो त्याची साइड चेंज करू. काय इथे we get here 12 upon r plus 12 into r is equal to, here it is 42 minus 12. It is 42 minus 12. So we get here 12 upon r plus 12r is equal to 30. जर सबट्रॅक्शन घेतलं तर तो 30 येणार. मग यामध्ये आपल्याला काय करता येईल, आणखी एलसीएम काढायचा. एलसीएम काय ना r, मग क्रॉस मल्टिप्लिकेशन जर घेतला तर काय ना इट इज 12 plus 12r square is equal to 30. So we get 12 plus 12r square is equal to 30 into r is 30r. आता याची साइड चेंज करू. अगोदर r स्क्वेअर लिहू आपण. 12r square minus 30r plus 12 equal to 0. आता इथे आपल्याला भाग घालवता येईल. 12 ने भाग करणार नाही, इथे डिवाइड करता येणार नाही. आपण 6 ने डिवाइड करू. डिवाइड बाय 6 ने डिवाइड केलं तर काय येणार 12r square minus 30r plus 12 upon 6 is equal to 0. डिवाइड केला आपण प्रत्येकाला तर काय येणार 12 upon 6 that is 2r square minus 5r plus 2 equal to 0. आपल्याला असा क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचा. क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं करणार, 2 into 2 is a 4 plus 4. 4 चे फॅक्टर्स असे काढायचे की सबट्रॅक्शन -5 यायला पाहिजे. 4 चे दोन फॅक्टर्स आहेत. 2 into 2 is 4. पण यांचं जर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन घेतला तर हा -4 येतो. पण ते आपल्याला -5 पाहिजे म्हणून काय 4 चे फॅक्टर्स कोणते येणार
-4 -1 यांचं मल्टिप्लिकेशन +4 येतं, बरोबर आहे. मग इथे हा सॉल्व केला आपण तर काय ना इट इज 2r² -4r, then next is the -1r is r plus 2 equal to 0. यातून आपण 2r कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये राहणार r -2 राहणार, यातून मायनस कॉमन काढला तर r -2 राहणार ब्रॅकेटमध्ये, कारण इथे प्लस आहे मग इथे बाहेर मायनस आहे असल्यामुळे इथे मायनस, मग इथे काय म्हणजे 1. तर आपल्याला दोन ब्रॅकेट्स मिळतात, r -2, this is in one bracket, in another bracket it is a 2r -1 equal to 0. So we get r -2 equal to 0 and 2r -1 equal to 0. So r is equal to 2 and r is equal to 2r is equal to 1 येणार. So r is equal to 1/2. मग इथे दोन व्हॅल्यूज मिळालेले आहेत r चे. Now when r is equal to 2, the three numbers are, दोन्हीला वेगवेगळे नंबर्स येतील. The three numbers are, कोणते 3 नंबर्स येणार हे कन्सिडर करायचे. a ची व्हॅल्यू ठेवली, a is 12 upon r is equal to 12 upon 2. The three numbers are 12 upon 2, 12 and 12 into 2. That is, these numbers are 12 upon 2 means 6, 12, 24. असे 3 नंबर्स मिळतात. Now again when r is equal to 1 upon 2, दोन्ही वेगळे आहेत r, म्हणून दोन्हीला वेगळे येणार. The three numbers are 12 upon 1 upon 2, 12 and 12 into 1 upon 2. बघा a upon r, a into r, हा वर जाईल म्हणजे काय ना, that is get here 24, 12 and 6. याच्या रिव्हर्स येणार नंबर्स, 6, 12, 24 असेल तर ते 24, 12, 6 असे येणार. तर याप्रमाणे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करता येईल. किती नंबर जर विचारले तरी आपल्याला सॉल्व करता येतं. मी फक्त 3 नंबरचं एक्झाम्पल घेतलेले. पुन्हा एकदा सांगते, 3 नंबर्स असल्यामुळे काय कन्सिडर केला, a upon r, a and ar. मग यामध्ये काय करायचं आहे, जे दिलेलं आहे देअर प्रोडक्ट, देअर सम दिलेला आहे 42, देअर प्रोडक्ट इज 1728. प्रोडक्ट वरून a ची व्हॅल्यू काढता येईल. या a ची व्हॅल्यू पुन्हा 1 मध्ये ठेवलं तर आपल्याला 12 कॉमन काढता येईल. मग आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. जर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केला तर आपल्याला r च्या 2 व्हॅल्यूज मिळतात. इथे काय केलं आपण, याचे प्रोडक्ट जे आहे मल्टिप्लिकेशन, 2 into 2 is 4, -4 into -1 घेतला फॅक्टर, तर इथे 2r कॉमन काढलं तर r -2. इथे खूप जणांचं चुकतं, ते मायनस कॉमन काढलं तर r -2 राहणार. मग एका ब्रॅकेटमध्ये r -2 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2r -1 राहणार. मग त्याप्रमाणे r चे 2 व्हॅल्यूज मिळतात, r is equal to 2 and r is equal to 1/2. त्यामुळे दोन्ही वेगवेगळे नंबर्स येतील. when r is equal to 2, r is equal to 2 असताना the three numbers are 6, 12, 24. ब्रॅकेट करू शकता किंवा अंडरलाईन करू शकता. and when r is equal to 1/2, the three numbers are 24, 12 and 6. अशा प्रकारे आपल्याला किती नंबर्स विचारले, 3 नंबर्स असतील, 4 नंबर्स असतील तरी आपल्याला सॉल्व करता येतं. तर मी तुम्हाला एक्झाम्पल्स होमवर्कला दिलेले आहेत, ते एक्झाम्पल सॉल्व करायचे. काही अडचण आली तर मला विचारू शकता. स्टुडंट्स, I will only explain this example, how to solve this. Here example is find 4 numbers in GP. Here we have to find 4 numbers in GP such that their sum of middle two is 10/3 and their product is 1. जो आपल्याला 4 नंबर्स विचारले, लेट द 4 नंबर्स आर. कोणते 4 नंबर्स घ्यायचे त्यामध्ये आपण लेट द 4 नंबर्स इन GP. B कोणते 4 नंबर्स येतील, is a upon r cube, a upon r, ar and ar cube. असे 4 नंबर्स आपण कन्सिडर करणार आहे. तुम्हाला ते नोट मध्ये लिहून दिले ते लक्षात ठेवायचे. 3 नंबर्स, 4 नंबर्स and 5 नंबर्स. ते 4 नंबर्स काढायचे म्हणून आपण हे कन्सिडर केलेले, a upon r cube, a upon r, a and ar आणि ar cube. आता इथे काय दिलेलं आहे, गिवन काय म्हणले, सम ऑफ मिडल टू. सम मीन्स ॲडिशन, सम ऑफ मिडल टू, सम ऑफ मिडल टू. आता मधले कोणते नंबर्स आहेत तर a upon r आणि ar. सम ऑफ मिडल टू इज 10/3. दिस इज गिवन फर्स्ट and their product is 1. their product, यांचा प्रोडक्ट जो आहे a upon r cube, a upon r, ar
आर क्यूब इज इक्वल टू 1 हे दिलेलं आहे. मग हा सेकंड प्रोडक्ट दिल्यानंतर डायरेक्ट कॅन्सलच करायचा. आर कॅन्सल झाला, आर क्यूब कॅन्सल झाला, इथे a रेस टू 4 इज 1 म्हणजे a रेस टू a इज इक्वल टू 1 येणार. a मिळाला. या a ची व्हॅल्यू 1 मध्ये ठेवा. पुन्हा आपल्याला मल्टिप्लिकेशन करता येतं. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. पुन्हा इथे दोन व्हॅल्यूज मिळतात आरच्या. त्या दोन व्हॅल्यूवरून a आणि r मिळाले की आपल्याला 4 नंबर्स काढता येतात. समजलं कसं काढायचंय? ही व्हॅल्यू इथे ठेवा. आधीच्या एक्झाम्पल प्रमाणे इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे करायचं आहे आणि त्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतं. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं की आपल्याला आरचे दोन व्हॅल्यूज मिळतात. त्यावरून आपल्याला 4 नंबर्स काढता येतात. हे तुम्ही सॉल्व्ह करायचं आहे. हे तुम्हाला मी सॉल्व्ह एक्झाम्पल तुम्हाला पाठवलेलं आहे नोट्समध्ये. आता हे सॉल्व्ह होमवर्कला दिलेलं एक्झाम्पल मी थोडंसं एक्सप्लेन करून सांगते. 5 नंबर्स 3 नंबर्स असेल तर तुम्हाला काढता येईल. 4 नंबरचा आता सांगितलेलं आहे. 5 नंबर्स असतील तर कसं काढायचं? फाइंड 5 नंबर्स इन जीपी. 5 नंबर्स असल्यामुळे काय करणार आपण? काय कन्सिडर करणार? लेट 5 नंबर्स इन जीपी बी. तर 5 नंबर्स कोणते घ्यायचे? बघा नोट मध्ये लिहिले आपण a upon r square, a upon r, a into r square. जेव्हा 3 नंबर्स किंवा 5 नंबर्स 3 नंबर असेल तर असे नंबर येणार. तर मध्ये a येतं, लक्षात ठेवा. 4 नंबर मध्ये येत नाही, मध्ये a येणार नाही 4 नंबर्स मध्ये. तर 3 नंबर्स मध्ये आणि 5 नंबर्स मध्ये येणार. इथे डिव्हिजन येणार, इथे मल्टिप्लिकेशन होणार. a upon r, a into r, a upon r square, a into r square असे येणार. इथे बघा a upon r, a into r. इथे सुद्धा तसंच आहे. a upon r चा a into r, a upon r cube चा a into r cube असे येणार. आता इथे 5 नंबर्स कन्सिडर केलेले आहेत. मग यामध्ये काय काय दिलेलं आहे? गिवन such that their product is 10 24. Their product means a upon r square, a upon r, a square is equal to 10 24. ही पहिली व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. मग इथेच आपल्याला डायरेक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. डिवाइड करा म्हणजे काय येणार इथे a raised to 5 is equal to 10 24. मग हा जे व्हॅल्यू आहे कशाचा रेस टू 5 आहे ते बघा. कारण a raised to 5 आहे मग इथे रेस टू 5 यायला पाहिजे. बघा तो याचा आहे 4 into 4 into 4 into 4 into 4. बाकी येतं 16 into 16 into 4 येणार आहे. याचा 4 raised to 5 is 10 24. सो a is equal to 4 येणार. आता a ची व्हॅल्यू मिळाली. या आता पुन्हा गिवन काय दिलेलं आहे? सेकंड सेंटेन्स fifth term is square of the third term. Fifth term is it is r square is the square of the third term. Third term म्हणजे a याचा स्क्वेअर आहे. काय दिले? fifth term is the square of the first term. Square of the first term is a square. आता इथे एक a कॅन्सल होईल. बरं असं इथे असे लिहिता येईल r square is equal to a square upon a. a कॅन्सल झाला म्हणजे r square is equal to काय आला? a आला. आता इथे आपण a जर काढला तर हा असा मिळेल. 4 raised to 5 म्हणजे a is equal to 4 मिळाला. मग या a ची व्हॅल्यू इथे ठेवली म्हणजे r square is equal to 4. तो r स्क्वेअर जर काढला आपण 4 चे दोन व्हॅल्यू देणार प्लस मायनस 2. तर अशा प्रकारे आपल्याला a मिळतं, r मिळालं. r चे दोन व्हॅल्यूज मिळतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. मग यावरून 5 नंबर्स आपल्याला लिहिता येतील. तर अशा प्रकारे 3 नंबर्स विचारला, 4 नंबर्स विचारला किंवा 5 नंबर्स विचारला तरी आपल्याला एक्झाम्पल्स सॉल्व्ह करता आलं पाहिजे. फक्त नीट वाचायचं क्वेश्चन नीट वाचून त्यावरून काय दिलेलं आहे गिवन त्यावरून आन्सर काढता येतं. फक्त a आणि r काढायचं. ते दोन काढले की आपल्याला नंबर्स काढता येतात. तर तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल दिलेले आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचे. थँक्यू.